नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 31 जुलै 2026. आजचा परत एकदा अंदाज आहे की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस कधीपर्यंत राहणार आहे. तर राज्यामध्ये आज म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये आजच्या दिवसात पाऊस आहे आणि त्याच्यानंतर उद्याच्याला मात्र पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगलं सकाळपासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण आजच्या दिवस मात्र विदर्भ 6 आणि 5 11 जिल्हे, मराठवाड्याचे 7 जिल्हे म्हणजे आज मात्र दिवसभर पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यात आपण पश्चिम महाराष्ट्राकडे आज दिवसभर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये आज दिवसभर रिमझिम पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उद्याच्या दिवस तिकडे थोडाफार पाऊस राहील, पण उद्या दुपारनंतर देखील पश्चिम महाराष्ट्राकडे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आता उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, इगतपुरी, संगमनेर, अकोले ह्या पट्ट्यामध्ये मात्र आज आणि उद्याच्या दिवस मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी, त्या वणीची देवी, त्याच्यानंतर त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे घाटमाथ्यावर पडत असल्यामुळं तिकडे काय होणार आहे, परत गोदावरी नदीला पूर येणार आहे. त्याच्यानंतर गंगापूरच्या धरणामध्ये पाणी येणार आहे, पुन्हा गंगापूर धरणाचा विसर्ग वाढणार आहे. गंगापूरचा विसर्ग वाढल्यामुळे त्याचं पाणी नांदूर मधनेश्वरला येणार आहे. नांदूर मधनेश्वरला आल्याच्या नंतर नाशिकला येणार. नाशिकला आल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की परत ते दुतोंड्या मारुती त्याला उद्या परत पाणी लागणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात. त्याला जर पाणी लागलं तर काय होणार, तर लगेच जायकवाडीला पाणी येणार आहे. जायकवाडी रात्री आता सकाळचं जर पाहिल्याच्या नंतर 74% जायकवाडी भरलंय. माझा तरी अंदाज आहे म्हणजे ह्या 10 ऑगस्ट पर्यंत जायकवाडी जवळपास 90 ते 100% भरून जाईल म्हणून ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा सर्व शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी. जे जायकवाडी धरण जे ते म्हणत होते भरणार नाही, फक्त मी एकटा म्हणत होतो की भरणार आहे म्हणून त्या जिल्ह्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी. हे जायकवाडी धरण भरल्याच्या नंतर त्याच्या खाली खूप बंधारे जवळपास बॅरेज आहे. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो 15 ऑगस्टच्या नंतर काय होणार आहे, 15 ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये पुन्हा काय होणार आहे, कॅचमेंट एरियामध्ये जायकवाडी म्हणजे गोदावरीकडे तिकडं नाशिककडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा जायकवाडीचं पाणी सुटणार आहे आणि हे सगळे बंधारे भरून जाणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. तर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस नव्हता फक्त नंदुरबार जिल्ह्यात. आज नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा आणि नाशिकचा उत्तरेकडे भाग तिकडे मात्र काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे. त्याच्यानंतर सुरत, गुजरातच्या म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या बाउंड्री लगत तिकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. गुजरातला अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातच्या जनतेने अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर खास करून नंदुरबार जिल्ह्यात मात्र जे छोटे छोटे तलाव आहेत ते देखील ह्या आजच्या पावसात भरून जाणार आहेत ह्या 2 दिवसामध्ये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सगळीकडेच पडला म्हणजे जवळपास सगळं कव्हर केलेलं आहे. पण आजच्या दिवस उद्याच्याला मात्र राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. विदर्भातला पाऊस आजच दुपारनंतर बराच पूर्व विदर्भातला पावसाचा जोर कमी होणार आहे. पण मराठवाड्यातला मात्र परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली, धाराशिव, त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर आज दिवसभर पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर 1, 2, 3 ऑगस्टच्या नंतर राज्यात चांगलं सूर्यदर्शन असणार आहे. पण हे 1, 2, 3, 4, 5 ऑगस्ट पर्यंत सूर्यदर्शन असताना आता स्थानिक वातावरण तयार होऊन सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि विदर्भात मात्र त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर इकडं वर्धा, नागपूर, भंडारा इकडं मात्र या 5 ऑगस्ट पर्यंत काय होईल, दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा 1-1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र 1 ऑगस्ट पासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ज्यांचे शेतीचे कामे तुम्ही करू शकता. कालच्या पावसाने नांदेड जिल्हा, किनवट बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं. त्याच्यानंतर नदीला देखील पाणी आलं. त्याच्यानंतर खूप परिस्थिती. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आणखीन आजच्या दिवस स्वतःची काळजी घ्या कारण की आजचे दिवस वातावरण खराबच आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.
ती मात्र वरुण राजाची बॅटिंग राहणार आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र. मग तुम्हाला सांगू इच्छितो नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, परभणी जिल्हा, अहिल्यानगर, इकडं पुणे ह्या पट्ट्यामध्ये, इकडं बारामती 2, इकडं राहुरी, कोपरगाव, शिर्डी, राहता, गंगापूर ह्या पट्ट्यामध्ये आज चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री, त्याच्यानंतर इकडं सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, त्याच्यानंतर चिखली, बुलढाणा, त्याच्यानंतर मेकर, इकडे घाटाच्या खाली मध्ये जवळपास आज मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. अचानक वातावरण बदलला, उद्या एक मेसेज दिला जाईल, पण उद्या मात्र राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. धन्यवाद.